आपण कालच्या दिवशीमध्ये पाहिलंय 40च्या वरती संघ जाऊन टार्गेट सेट करतायत आणि पाहूया आज देखील तसेच हाय स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळतात की नाही. पहिला चेंडू घेऊन जातोय आपण बीटी. 3, 2, 1 गो. आणि पहिलाच शॉट म्हणतात ना, घुटना टेक तमाशा देक. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. सुरेख अशी सुरुवात केली ती प्रतीक यांनी. वैयक्तिक आणि संघाची 2 धावाने श्री गणेशा केलाय तो प्रतीक यांनी. आणि पहिल्या चेंडूनंतर लाईन अँड लेंथ मध्ये थोडीशी चेंज करताना आपल्याला दिसत आहेत बीटी. आणि पहिल्या षटकामध्ये जर चेंडू बाहेर जातोय आणि त्याला जर उशीर लागत असेल येण्यासाठी तर नवीनच चेंडू घेतला जाईल याची सर्व संघांनी नोंद घ्यावी. दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळेस बीटी. आणि पुन्हा एकदा त्याच प्रकारचा शॉट आणि रिझल्ट देखील तसाच. पहिल्या 2 चेंडूंमध्ये सुरेख असे फटके आलेत ते प्रतीकच्या बॅटीतून आणि 4 धावा जमा केल्यात आणि आपले इरादे स्पष्ट केलेत इकडे की मोठा टार्गेट सेट करण्याच्या इराद्याने दोन्ही फलंदाज मैदानात उतरले आहेत. त्याचा परिणाम म्हणजे पहिल्या 2 चेंडूवरती 4 धावा जमा केल्यात त्या प्रतीकने. आणि नॉन स्ट्राईक वरती आपली पारीची सुरुवात करण्यासाठी वेट करतायत उदय. आणि तिसरा चेंडू घेऊन जात आहेत बीटी. राईट आर्म ओव्हर द विकेट एक स्लिपच्या मदतीने बॉलिंग करतायत. एक पॉइंट एक चिली कव्हर्स लॉंग ऑन लॉंग ऑफ. डावे अस्टिकच्या बाहेर टाकला चेंडू. पंचांचा वाईडचा इशारा. आजच्या दिवसातील हा पहिला वाईड बीटीच्या गोलंदाजीतून. आणि धावसंख्या झाली ती 2 चेंडू आणि 5 धावा. तिसरा चेंडू घेऊन जात आहेत बीटी. सिली लेगच्या पोझिशन मध्ये आनंदू. आणि हा चेंडू येतोय कव्हर्सच्या दिशेमध्ये 2 धावांसाठी. सुरेख असा फटका आहे ती म्हणजे 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. जी बहुत ही बढ़िया बल्लेबाजी यहाँ पे करते हुए खास करके प्रतीक अब तक जब से स्ट्राइक में है, जब से इनिंग शुरू हुई है खुद के पास स्ट्राइक रखी है. अब तक 3 बढ़िया शॉट लगा के 6 रन खुद के लिए जमा कर दिए और एक वाइड का ऐसे 7 रन टीम के लिए इकट्ठा कर लिए हैं. फुल टॉस गेंद ठीक तरीके से बल्ले पर आया नहीं और लेग अंपायर की तरफ जाती हुई गेंद. सिर्फ 1 रन से यहाँ पे संतुष्ट होना पड़ेगा बल्लेबाज को. और पहली बार अभी स्ट्राइक एंड पे गए हैं उदय. बड़ी शुरुआत की है यहाँ पे प्रतीक ने और उदय ने अपने टीम के लिए. स्कोर जा पहुंचा है 8 रनों पर. 4 गेंदे और 8 रन. अभी भी 2 गेंदे आनी शेष इस पहली पावर प्ले की ओवर की बीटी की ओर से. आणि मी सर्व संघांना सांगू इच्छितो की जर अंपायर्सने कुठल्या गोलंदाजाला जर फेकी घोषित केलं तर पेनल्टी म्हणून 3 धावा दिल्या जातील आणि पूर्ण टुर्नामेंटमध्ये तो गोलंदाज पुन्हा गोलंदाजी करू शकणार नाही. खूपच सुरेख असा चेंडू येतोय लॉंग ऑफच्या दिशेने. 1 बाउन्स जातोय 4 धावांसाठी. पॉवर प्लेचा फायदा उचलताना पॉवर प्लेचा कसा फायदा उचलायचा आहे त्यांनी दाखवून दिले. त्या उदयांनी आपल्या पहिलाच चेंडू ज्यांनी
फेस केला आणि चौकार घेतलाय त्या चेंडूवरती. पुन्हा फुल टॉस आणि लेग फ्लिक केलाय तो स्क्वेअर लेग अंपाच्या डोक्यावरून. धावसंख्या जाते ती 1 षटका अखेरीस 14 धावा. बहुत ही बढ़िया शुरुआत, आक्रामक शुरुआत यहाँ पे ओम साई के बल्लेबाजों की तरफ से, खास करके उदय ने अपने इरादे यहाँ पे स्पष्ट करते हुए सिर्फ दो गेंदें यहाँ पे उन्होंने खेली है और पहली गेंद पर 4 रन और दूसरे गेंद पर 2, ऐसे 6 रन इकट्ठा किए 2 गेंदों में और उसका नतीजा पहले ओवर के समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है बिना किसी विकेट के 14 रन. यापुढील होणारा सामना, दुसरा सामना जो रंगणार आहे तो आहे यश लायन्स विरुद्ध बागमांडला. या दोन संघामध्ये खूपच नावाजले असे दोन्ही संघाने आपल्या आल्याची इथे नोंद द्यावी आणि आपले टी शर्ट्स जे आहेत ते घेऊन जावेत आणि नक्कीच पहिल्या इनिंग्स नंतर आपल्याला टॉससाठी देखील इथे यायचं आहे. तर दोन्ही संघांनी लवकरात लवकर यावं. वळूया मॅचकडे. पहिल्या मॅच मधील आजचा हा जो सामना रंगत आहे साईबाबा विरुद्ध ओम साई संघ. दूसरे षटक घेऊन येत आहेत पवन. उभरता हुआ खिलाडी आहे साईबाबाचा. आपल्याला प्रॅक्टिस करताना नेहमीच दिसेल इकडे पवन आणि पाहूया कशा प्रकारची प्रॅक्टिस झाली, कारण पहिल्या षटकामध्ये महागडा षटक ठरलं होतं 14 धावांचा. पवन यांचा पहिला चेंडू आणि हा खूपच सुरेख चेंडू, बॅटच्या अगदी जवळून जाणारा चेंडू आणि सुरुवात चांगली केली ती पवन यांनी. निर्धावाचा चेंडू. पवन यांचा दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट आणि पुन्हा एकदा त्याच प्रकारचा घुटनाट एक तमाशात एक फेवरेट शॉट आहे प्रतीक यांचा आणि 2 धावांसाठी तटावून लावलाय तो डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. या 2 धावाने धावसंख्या झाली ती 16 धावा. बिनगडी बाद 16 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. 2 चेंडू झालेले आहेत पवन यांचे. पहिल्या चेंडूवरती डॉट चेंडू काढल्यानंतर चांगलं कमबॅक केलं इथं प्रतीक यांनी. 2 धावांसाठी सुरेख फटका डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. लो फुल टॉस, बहुत ही बढ़िया गेंद, ब्रह्मास्त्र माना जाने वाला ये गेंद, यॉर्कर डिलीवरी, बिल्कुल भी कोई गुंजाइश नहीं स्कोरिंग करने का और बढ़िया कमबैक यहाँ पे पवन का. यॉर्कर डिलीवरी, डॉट गेंद आती हुई, बढ़िया गेंदबाजी. अब तक का 3 गेंदों में सिर्फ 2 रन खर्च किए पवन ने. अच्छा कमबैक किया है यहाँ पे और गेंद जाती हुई यहाँ पे मिड विकेट क्षेत्र में 2 रनों के लिए. इन 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 18 रन. अभी भी इस दूसरी ओवर की 2 गेंदें आनी शेष. चार गेंदों में 4 रन खर्च किए यहाँ पे पवन ने. अच्छी गेंदबाजी कर रहे हैं लेकिन विकेट चटकाना होगा यहाँ पे अगर ओम साई टीम को कम स्कोर में रोकना है तो, क्योंकि बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की लाइनअप है ओम साई के पास. 5वीं गेंद हमसे दूर दौड़ते हुए यहाँ पे पवन राइट आर्म होते विकेट गेंदबाजी करते हुए और ये शॉट आता हुआ कैच तो होगा नहीं क्योंकि परे का मैदान जिस तरीके से बना हुआ है ऑफ्स में कंपाउंड के बाहर 2 रनों के लिए. बहुत ही बढ़िया शॉट. स्कोर जा पहुंचा है 20 रन और एक आखिरी गेंद आनी शेष. 5 गेंदों में 6 रन खर्च किए अब तक पवन ने अपनी इस ओवर में. पहले विकेट की तलाश में साईबाबा की टीम. देखते हैं इस आखिरी गेंद पर किस तरीके की गेंदबाजी करेंगे पवन. अब तक 6 रन खर्च कर चुके हैं और ये कैच ऊपर जाता हुआ आनंद उसके नीचे और ये 2 हाथों के बीच में से निकलती हुई गेंद. कहते हैं ना पकड़ो कैच जीतो मैच. और कैच जो छोड़ा है किसका छोड़ा है? ड्रॉप कैच कितना हानिकारक साबित होता है टीम के लिए. डीजे
के समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है ओम साई टीम का 21 रन। आखिरी गेंद पर कैच आ सकता था, बढ़िया खिलाड़ी पेविलियन लौट सकता था, लेकिन अगर मगर की बातें, कैच पूरी हुई नहीं, लेकिन एक रन जरूर पूरा हुआ और एक लाइफलाइन मिली है यहाँ पे प्रतीक को। देखते हैं इस लाइफलाइन का कैसे इस्तेमाल करते हैं। तीसरी ओवर लेके आ रहे हैं विटागांव के जादूगर जानने वाले सुशांत सावंत, लेफ्ट आर्म राउंड द विकेट और गेंद आती हुई फिर से एक बार मिड विकेट क्षेत्र में 2 रनों के लिए। इस 2 रन के साथ स्कोर जा पहुंचा है बिना किसी विकेट के 23 रन। तीसरी ओवर की पहली गेंद पर बढ़िया शॉट यहां पे अच्छी तरीके से जांचा परखा और खेल दिया मिड विकेट क्षेत्र में सुशांत। अब थोड़ा सा वेरिएशन करने की तैयारी में दूसरी गेंद और ये फुलटास गेंद, जहां चाहे वहां मार सकते थे, लेकिन उन्होंने जो रीजन यहां पे चूज किया वो था कवर्स रीजन और बढ़िया शॉट। 2 रनों के लिए ज्यादा रिस्क नहीं लिया फुल टॉस गेंद पर और इन 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 25 रन। बड़े टारगेट की ओवर बढ़ती हुई ओम साई की टीम। इस ओवर में जरूर कुछ अलग करना होगा सुशांत को अगर रोकना है दोनों भी बल्लेबाज को। और गेंद आती हुई बीटी के पास, जिस तरीके का बोला जा रहा था कुछ अलग करना होगा, जरूर अलग किया, थोड़ा सा गेंद पीछे रखा और उसका नतीजा प्रतीक इनफॉर्म बैट्समैन बीटी के हाथ कैच दे बैठे और अपना विकेट खोकर पैवेलियन में लौट रहे हैं। पहला विकेट का पतन यहां पे ओम साई टीम। गेले ते म्हणजे विलास आणि धावसंख्या जी झालेली आहे ती म्हणजे 3 चेंडू आणि 25 धावा। डावखुरे फलंदाज विलास आणि डावखुरे गोलंदाज आहे सुशांत। पाहूया हे दोन्ही डावखुरे फलंदाज आणि गोलंदाज मध्ये कोण वर्चस्वी ठरता येते। आणि चेंडू जाते कवर्स रीजन मध्ये, परंतु शेड्स लागल्याने 2 धावा घोषित। या 2 धावाने धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 27 धावा। अजूनही या तिसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक। लेग साइडला जाणारा चेंडू लेग फ्लिक केलाय तो स्क्वेअर लेग गली दिशेमध्ये। फक्त एका धावावरती समाधान मानावं लागेल। आवी तिथे तैनात आणि दुसऱ्या धावाची काही प्रयत्न नाही। या एका धावेने धावसंख्या झालीत ती म्हणजे 28। अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे या तिसऱ्या षटकातील। खूपच चांगला असा चेंडू, मला वाटतं गती थोडी जास्ती ठेवली त्या चेंडूवरती आणि 22च्या रूपात 1 धाव पूर्ण केलेली आहे। चेंडू चांगला होता परंतु कीपर आणि तो काय व्यवस्थित कलेक्ट केला नाही, त्याचा फायदा उचलत दोन्ही फलंदाजांनी 1 धाव पूर्ण केली आहे। या एका धावेने षटक संपलेला आहे। या तिसऱ्या षटकाखेरीज धावसंख्या झाली ती 29 धावा। या षटकामध्ये सुशांत यांनी आपल्या 6 चेंडूंमध्ये 8 धावा आणि 1 गडी बाद करण्यात त्यांना यश मिळालेलं आहे। डीजे धन्यवाद डीजे। आणि संघाचं महत्त्वपूर्ण षटक, शेवटचं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक असं घेऊन येत आहेत ते प्रशांत, एक खूपच दर्जेदार कॉमेंटेटर आपल्या विटा गावातील। आणि आता सध्या त्यांच्या हातात माईक नसून चेंडू आहे। पाहूया माईकची जादू तर आपण पाहिली, आता पाहूया चेंडूची जादू कशा प्रकारे आपल्याला दाखवतायत ते। धावसंख्या आहे ती 3 षटकाखेरीज 29 धावा। ओम साई 11 या संघाच्या 1 विकेट च्या नुकसानाने
पाहूया शेवटचे 6 चेंडू हाणामारीचा षटक मानलं जाणार. पाहूया या 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त किती धावा जमा करतायत ओम साई 11चा संघ. प्रशांत यांचा पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू घेऊन जात आहेत गाव एंडकडून प्रशांत. खूपच सुरेख असा चेंडू यॉर्कर टाईपचा डिलिव्हरी. फक्त एका धावावरती समाधान, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. थोडीशी मिसफील्ड झाली होती तिकडे, परंतु तेवढाच पटकन रिकव्हर केला त्या क्षेत्ररक्षकाने आणि फक्त एका धावावरती रोखून ठेवलं दोन्ही फलंदाजाला. या एका धावेने धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या पोहोचली ती 30 धावा. Second delivery, right arm around the wicket, and the batsman is Vilas. Full toss delivery and lofted towards the deep mid wicket region, but the ball has not gone outside the ground, and batsman has just got 1 run. With this 1 run, the score has moved on to now 31 runs with the loss of 1 wicket. Prashant has delivered 2 deliveries in this over so far and just given 2 runs. The last over of the inning, both the batsmen are looking for the big shots, but Prashant is not giving any kind of room to get the runs. तिसरा चेंडू घेऊन जात आहेत प्रशांत आणि सुरेख चेंडू. खूपच चांगलं कमबॅक केले या शेवटच्या षटकामध्ये. 3 चेंडू टाकलेले आहेत आणि फक्त 2 धावा खर्च केल्या तिकडे प्रशांत यांनी. आणि या डॉट चेंडू नंतर धावसंख्या जी थांबलेली आहे ती म्हणजे 31 धावा. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक. सुरेख अशी गोलंदाजी. फलंदाजाला कुठल्याही प्रकारचा चान्स देत नाहीयेत हात खोलण्याचा. आणि ग्राउंड शॉट जातोय. थोडंसं गजा क्षेत्ररक्षण जर तिथे क्लीन कलेक्ट झाला असता हर्षल कडून तर कदाचित रन झाला नसता किंवा कदाचित रनआउट देखील झाला असता, परंतु तसं काय झालं नाही. दोन्ही फलंदाजाने आपले एंड्स चेंज केलेले आहेत. 1 धाव पूर्ण केलेले आहे. धावसंख्या झाली ती 32 धावा. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पाहूया 2 चेंडू मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतंय. मोठा शॉट्स बघायला मिळतोय की फक्त 2-2 धावाने समाधानी राहतील दोन्ही फलंदाज. 32 धावा अजूनपर्यंत स्कोर बोर्ड लागलेला आहे. प्रशांत यांचा राईट आर्म राऊंड द विकेट मारा. खूपच सुरेख अशी गोलंदाजी करतात प्रशांत आपल्या संघासाठी. आणि हा चेंडू येतोय फुल टॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचला तर 2 धावांसाठी. 2 धावाने धावसंख्या झाली ती 34 धावा. अजूनही 1 चेंडू शिल्लक. सन्मानजनक स्कोर तर नक्कीच उभा झालेला आहे, परंतु आपल्या या पराच्या मैदानामध्ये आपण पाहिलंय मोठे स्कोर देखील इथे चेस झालेले आहेत आणि छोटे स्कोर देखील इथे डिफेंड होताना आपण पाहिलेले आहेत. पाहूया आजच्या या पहिला मॅच मध्ये, दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या मॅच मध्ये आतापर्यंत ओम साई 11 या संघाने 34 धावा जमा केल्यात. यापुढे होणारा सामना यश लायन्स यांनी भाग मांडला. दोन्ही संघाच्या संगणकाने नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यावं. इनिंगचा शेवटचा चेंडू आणि चेंडू येतोय लॉंग ऑफच्या दिशेमध्ये. 1 धाव पूर्ण केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो, विवेट थ्रो. खूपच दूर असा थ्रो होता. याचा फायदा उचलला दोन्ही खेळाडूंनी. 2 धावा पूर्ण केल्यात आणि धावसंख्या पोहोचली ती 36 धावा आणि 37 धावांचं आव्हान ठेवलंय ते साईबाबा 11 या संघापुढे. 24 चेंडू आणि 36 धावांचं आव्हान. डीजे आपल्या गावातील एक खूपच नावाजले असे नागरिक सुभाषजी कोटकर यांचं आगमन झालेलं आहे. मी जय माता दीच्या सर्व सभासद आणि अध्यक्ष पिंटूजी कोहली यांच्या तर्फे त्यांचं हार्दिक 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 स्वागत.
तुमचं उपस्थिती खूपच लाख मोलाची आमच्यासाठी. धन्यवाद कोटकर साहेब. यापुढे होणारा सामना तो म्हणजे यश लायन्स विरुद्ध बागमांडला. दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यावं. वळूया मॅचकडे. नाणेफेक जिंकून साईबाबा संघाने क्षेत्ररक्षण निवडलं होतं आणि ओम साई 11 या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. आपल्या मर्यादित 4 षटकांमध्ये 36 धावा जमा केल्या आणि 37 धावांचं लक्ष दिलेलं आहे ते साईबाबा 11 या संघाला. त्या दरम्यान फलंदाज प्रतीक यांनी 18 धावा करत बाद झाले होते. खूपच मोलाचं योगदान प्रतीक यांचं. त्यानंतर उदय एक चौकाराच्या मदतीने 9 धावा केल्या आणि नॉट आऊट राहिले. त्याचबरोबर विलास यांनी आपल्या इनिंग्समध्ये 8 धावा देत योगदान देत 37 धावांचं टार्गेट असं उभं ठेवलंय ते साईबाबा संघापुढे. यापुढे होणारा सामना यश लायन्स विरुद्ध बागमांडला. दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यावं. आणि आपल्याला या विटावा होळी चषकसाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभणार आहेत ते म्हणजे डिंगडॉंग टीमचे 3 असे दर्जेदार खेळाडू आणि माजी मुंबईमध्ये यावेळेस खेळलेले 3 खेळाडू ते म्हणजे विजय पावले, योगेश पेनकर आणि इजाज खुरेशी. हे 3 खेळाडू आपल्याला इथे आपल्या पर्याच्या मैदानात इथे दिसणार आहेत आणि मार्गदर्शन करणार आहेत आपल्या विटातील खेळाडूंना. त्याचबरोबर केतन मात्रे देखील आजच्या दिवसामध्ये आपली उपस्थिती इथे देणार आहेत. 24 चेंडूमध्ये 37 धावांचा पाठलाग करताना सलामीची जोडी आता मैदानात उतरत आहे ती म्हणजे हॅलो हॅलो आणि आपल्याला जे प्रमुख पाहुणे अजून जे लाभणार आहेत ते म्हणजे बायकर मॅन म्हणून ओळखले जाणारे केतन मात्रे. 34 बाईक्स आणि 4 4 व्हीलर्स असं पारितोषिक त्यांनी आतापर्यंत घेतलेलं आहे. त्याचबरोबर पत्रा पाटील रील स्टार आणि DJ ब्रावो रील स्टार यांचं देखील इथं आगमन होणार आहे. वळूया मॅचकडे. पहिले षटक घेऊन येत आहेत सुदेश आणि सलामीची जोडी संदेश आणि प्रशांत. स्ट्राईक एंडवरती आहेत संदेश उजव्या हाताचे फलंदाज आणि त्यांना साथ देत आहेत नॉन स्ट्राईक एंडवरती प्रशांत. राईट आर्म ओव्हर द विकेट सुदेश यांची गोलंदाजी. पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिला चेंडू निर्धाव असा चेंडू. ज्येष्ठ नागरिक आपल्या विटागातील अनंता मोकाशी मी यांना विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यावं आणि आला कोलीजी यांना देखील विनंती करतो की तुम्ही रंगमंचावर यावं आणि रंगमंचाची शोभा वाढवावी. याच आपल्या मॅचकडे वळूया. पहिले 2 चेंडू डॉट असे येत चांगली सुरुवात केली आहे ती सुदेश यांनी.
चांगलाच पुढे येऊन तटावून काढलाय तो कवशा वरून 2 धावांसाठी आणि स्वतःचा आणि टीमचा श्री गणेश इथे केलेला आहे. 2 धावांनी 3 चेंडू आणि 2 धावा झालेल्या आहेत त्या साईबाबा इलेव्हन संघाच्या. 37 धावांचा पाठलाग करतायत इथे साईबाबाची टीम. चौथा चेंडू घेऊन जात आहेत सुदेश. राईट मोद विकेट गोलंदाजी करताना नो बॉल घोषित केलेला आहे इकडे पंचांनी. चांगला तटावून काढला चेंडू. झेलचा प्रयत्न होता परंतु झेल काय आणि थ्रो साठी कॉल दिलेला आहे. आणि याचबरोबर 1 धाव तर पूर्ण केलेली आहे. नो बॉलचा 1 रन आणि 3 धावा पेनल्टी अशा 5 धावा मिळणार आहेत साईबाबा इलेव्हन या संघाला. आणि जसं आपण काल पाहिलं होतं एकदा काय तो नो थ्रो साठी घोषित केला असेल तर तो खेळाडू त्या मॅच मध्ये आणि त्या पूर्ण टुर्नामेंटमध्ये ओव्हर टाकू शकणार नाही. 3 धावांची पेनल्टी, 1 नो ची धाव आणि 1 धाव धावून अशा या चेंडूवरती 5 धावा आलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर फ्री हिट देखील असणार आहे. इंटरनॅशनल नियमाप्रमाणे कुठलाही नो बॉल हा फ्री हिट घोषित केला जातो. आणि आता फ्री हिटचा चेंडू येणार आहे. धावसंख्या झाली ती 7 धावा. या नो बॉल वरती 5 धावा आलेल्या आहेत. 3 पेनल्टीची, 1 धावून आणि 1 नोचा अशा 5 धावा आणि 2 धावा अगोदरच कव्हरच्या दिशेमध्ये मारल्या होत्या. अशा 7 धावा झालेल्या आहेत त्या साईबाबा टीमच्या. वैभव हे पहिले षटक आता पूर्ण करतील राईट मोद विकेट गोलंदाजी करताना. आणि बॅकफुटला जाऊन तो पंच केलाय तो कवचच्या आणि पॉइंटच्या वरून 2 धावांसाठी आणि चांगली फलंदाजी करताना दिसतंय संदेश. धावसंख्या झाली ती 9 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. आणि पुन्हा मारण्याचा प्रयत्न. चेंडू जात आहे गलीच्या दिशेमध्ये परंतु 1 धाव काय रोखू शकले नाही. या 1 धावेने धावसंख्या झाली आहे ती 10 धावा. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील. आणि पुन्हा एकदा त्याच प्रकारचा बॅकफुटला जाऊन तो पंच केला कव्हरच्यावरून 2 धावांसाठी आणि पहिलं षटक 12 धावांनी संपलेलं आहे. आणि टार्गेट 37 चेस करताना ज्या प्रकारची सुरुवात हवी होती साईबाबा संघाला त्या प्रकारची सुरुवात करून दिले ती संदेश आणि प्रशांत या जोडीने. 12 धावा झाल्यात पहिल्या षटकाखेरीस. डीजे
आणि पहिलं विकेट इथं गमावून बसले ते साईबाबाची टीम. रनआउटच्या स्वरूपात पहिला एक धाव चोटी धाव घेण्याच्या प्रयत्नात होता प्रशांत, परंतु नॉन स्ट्राईक एंडवरती थ्रो अचूक थ्रो झाला आणि रनआउट घोषित केले. प्रशांत धाव घेताना कदाचित थोडीशी इजा झाली त्यांच्या डोळ्याला आणि 17 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज आहे साईबाबा 11 या संघाला जिंकण्यासाठी. दुसरं षटक घेऊन येत आहेत. एक चेंडू अगोदरचा झालेला आहे. भाऊ श्रीकांत खूपच सुरेख असे हे खेळाडू खूपच सुरेख अशी गोलंदाजी करतात. राईट ऑफ द विकेट गोलंदाजी करताना दुसरा चेंडू घेऊन जात आहे. समोर आहे संदेश आणि बॅकफुटला पुन्हा जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू काय बाहेर गेला नाही. डायरेक्ट हिट करून रनआउटचा प्रयत्न, परंतु दुसरी धाव देखील पूर्ण केली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये. धावसंख्या झाली ती 14 धावा. अजूनही या दुसऱ्या षटकातील 4 चेंडू शिल्लक. 16 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी साईबाबा 11 या संघापुढे. संदेश चांगल्या लयमध्ये चांगल्या टचमध्ये दिसत आहेत आणि असाच फॉर्म ची गरज आहे जर हा सामना त्यांना जिंकायचा असेल तर. 16 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी साईबाबा संघापुढे. श्रीकांत यांचा तिसरा चेंडू एका स्लिपच्या मदतीने गोलंदाजी करतायत. राईट अबाउट द विकेट गोलंदाजी करताना श्रीकांत उर्फ भाऊ. मारण्याचा प्रयत्न, चेंडू जाते उंच आकाशात, परंतु जास्त काय इजा नाही कारण चेंडू पडतोय शेड्स वरती. या 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 16 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे उर्वरित 15 चेंडूंमध्ये. विजय विटावकर जो कि बहुत ही बढ़िया खिलाड़ी अपने समय के थोड़ा सा मार्गदर्शन करते हुए संदेश को फिर से मारने की कोशिश, जोरदार अपील, लेकिन बाल बाल बचे यहाँ पे बल्लेबाज और डॉट गेंद आती हुई. अभी भी इस ओवर की 2 गेंदें आनी शेष. जीतने के लिए अभी भी 21 रनों की जरूरत. मारने की कोशिश में गेंद हवा में और ये कैच ड्रॉप. लगभग 3 बार प्रयास हुआ, 2 खिलाड़ी उसके नीचे, लेकिन कैच नहीं पूरा कर पाए और एक बहुत ही बढ़िया प्लेयर का विकेट यहाँ पे चटकाने से दूर रहे. थोड़े से नाखुश यहाँ पे भाऊ क्योंकि बढ़िया गेंदबाजी हो रही थी यहाँ पे. अच्छा चकमा दिया था बल्लेबाज को, लेकिन फील्डर ने उनका साथ नहीं दिया और कैच ड्रॉप का नतीजा 1 रन पूरा किया दोनों बल्लेबाज ने. स्कोर जा पहुंचा है 17 रनों पर. अभी भी 20 रनों की जरूरत. बचे हुए हैं 13 गेंदों में. आखिरी गेंद इस ओवर की. 1 रन खेल के लिए खुद के पास स्ट्राइक रखी आनंद ने. बहुत ही सूझबूझ भरी बल्लेबाजी क्योंकि उन्हें पता है उनका रुकना यहाँ पे क्रीज पर कितना महत्वपूर्ण है और 1 रन लेके स्कोर में इजाफा किया. स्कोर जा पहुंचा है 18 रन. 12 गेंदों में 19 रनों की जरूरत है जीतने के लिए साईबाबा टीम को. डीजे
संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहेत डावखुरी गोलंदाज विलास. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना एका स्लिपच्या मदतीने गोलंदाजी करतात. 12 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. टप्पा खाऊन जरा जास्तीच वळला आणि वाईटचा इशारा पंचांकडून आणि या एका अवांतर धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे 19 धावा. आनंदच्या बॅटून आलेला फटका डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न परंतु एक जोरदार धाव पूर्ण केलेली आहे. या एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या दिली ती 20 धावा. अजूनही 17 धावांची गरज जिंकण्यासाठी साईबाबा इलेव्हन संघापुढे. मारण्याच्या प्रयत्नात आडव्या बॅटीचा फटका मारण्याच्या प्रयत्नात मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नात संदेश परंतु बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क नाही. निर्धावाचा चेंडू काढला तो विलास. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक. दहा चेंडूंमध्ये 17 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. संदेश स्ट्राईक एंड वर पुढे येऊन मारण्याच्या प्रयत्नात बॅटची एज लागून जातोय बॉलरकडे आणि 2 बॅट्समॅनची मिड विकेट मध्येच तयार नव्हते आणि रनआउटचा प्रयत्न तिचा थोडासा हुकला परंतु एक धाव रोखू शकले नाही. धावसंख्या झाली ती 21 धावा. अजूनही 16 धाव्यांची गरज उर्वरित 9 चेंडूंमध्ये. विलास यांचा पुढील चेंडू स्ट्राईक एंड वरती आहेत आनंद. 9-16 16-9. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू जाते हवेमध्ये परंतु जास्ती काही धावा मिळणार नाहीयेत. 2 धावांसाठी प्रयत्न तर चांगला होता परंतु रिझल्ट जसा हवा होता तसा काय नाही आला. परंतु 2 धाव नक्कीच धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या आता पोचले ती म्हणजे 23 धावा. अजूनही 14 धावांची गरज उर्वरित 8 चेंडूंमध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. या षटकातील विलास यांच्यावरती तुटून पडताना दिसत आहेत आनंद आणि संदेश. पाहूया 2 चेंडूंमध्ये किती धावा जमा करतायत. 8-14. मारण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय खूपच सुरेख असा झेल प्रतीक आणि सुदेश या दोघांमध्ये परंतु सुदेश यांनी आपलं प्रयास पूरा नहीं हो पाया. अच्छा शॉट यहाँ पे लगाया था. इरादे नेक थे लेकिन नतीजा मनचाहा नहीं आया. यहाँ पे इसका नतीजा विकेट चटका बैठे गवा बैठे अपना आनंद और आनंद की जगह अब लेने गए क्रीज पर विटाव गांव के साई बाबा टीम के बहुत ही बढ़िया हार्ड हिटिंग बैट्समैन अविनाश कोहली. जीतने के लिए अब चाहिए 7 गेंदे और 14 रन. अच्छा कमबैक यहाँ पे विलास का. आखिरी गेंद लेके जा रहा है इस ओवर में. आखिरी बार हमसे दूर दौड़ते हुए विलास मारने की कोशिश में गेंद गई है मिड विकेट के क्षेत्र में. सिर्फ 1 रन से यहाँ पे संतुष्ट अविनाश और स्ट्राइक अपने पास रखेंगे.
आणि नुकतंच आपल्या विटावा गावात आपल्या पराच्या मैदानात आगमन झालंय ते म्हणजे फायटर जेट म्हणून ओळखला जाणारा योगेश पेनकर, माजी मुंबई आणि डिंगडॉंगचे कॅप्टन असणारे योगेश पेनकर, फायटर जेट म्हणून ओळखले जाणारे खूपच लाडके असे खेळाडू योगेश पेनकर आपल्या विटावा गावात आपल्या पराच्या मैदानात मॅच पाहताना जय माता दी ग्रुप आयोजित विटावा होळी चषकच्या निमित्ताने हे प्रमुख पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. त्यांचे 2 शब्द आपल्याला ऐकायला मिळणार आहेत काही वेळाने. वळूया मॅचकडे. खूपच रोमांचक स्थितीमध्ये ही मॅच आता येऊन थांबली. ती म्हणजे 6 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आणि स्ट्राईक एंड वरती आहे हार्ड हिटिंग बॅट्समॅन अविनाश कोहली. 6 गेंदे और 13 रन 6 गेंदे. देखते हैं बल्लेबाज हावी होता है गेंदबाज पर या गेंदबाज हावी होता है बल्लेबाज पर. देखने में मजा आएगा. पहली गेंद लेके जा रहे, लेग साइड में जाती हुई गेंद पैर से टकराई. जोरदार अपील जरूर हुई है लेकिन अंपायर का लेग बाइस का इशारा इस 1 रन के साथ स्कोर में इजाफा. स्कोर जा पहुंचा है 25 रन. अभी भी 5 गेंदे आनी शेष और जीतने के लिए चाहिए साई बाबा टीम को 12 रन. शिवाजी गेंद लेके जा रहे दूसरी बार हमसे दूर दौड़ते हुए. मारने की कोशिश में अविनाश लेकिन ज्यादा कुछ कर नहीं पाए. यॉर्क कर लिया खुद को और डॉट गेंद आती हुई. अब मैच थोड़ा दूर होता हुआ. 4 गेंदों में 12 रन की जरूरत है. बड़े शॉट की जरूरत है यहां पे अविनाश के बल्ले से और संदेश के बल्लों से. देखते हैं 12 रन का जीतने के लिए 4 गेंदे 12 रन. शिवाजी के हाथ में गेंद और बल्ला है वहां पे स्ट्राइक एंड पर संदेश के हाथ में जो कि हार्ड हिटिंग बैट्समैन है साई बाबा के. देखते हैं बड़ा शॉट यहां पे देखने मिलता है कि नहीं. अगर ऐसा होता है तो हीरो बन जाएंगे यहां पे संदेश और अविनाश. 4 गेंदे 12 रन. शिवाजी तीसरी मर्तबा हमसे दूर दौड़ते हुए इस ओवर में. मारने की कोशिश में लेकिन गेंद हवा में नीचे भाग हुआ और ये दूसरे अटेम्प्ट में विलास ने कैच पूरा किया और एक बढ़िया बल्लेबाज को पैवेलियन का रास्ता दिखा. अब समीकरण थोड़ा सा कठिन होता हुआ साई बाबा
यापुढे होणारा सामना यश लायन्स विरुद्ध बागमांडला. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यावं आणि त्याचबरोबर सर्वच्या सर्व दोन्ही टीमचे खेळाडू आहेत त्यांनी विकेटच्या दोन्ही बाजूला येऊन रांगेमध्ये उभं देखील राहायचं आहे. और इसी के साथ ओम साई टीम ने ये मैच पहला मैच जीत लिया है. अब बड़ा टॉस होने वाला है जो कि यश लायंस और बागमांडला टीम के दरमियान में दोनों